नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांनाच माझ्याकडून व आपल्या चॅनलकडून मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ठरलं तर मग मालिकेचा आजचा 27 फेब्रुवारीचा भाग जबरदस्त आहे. प्रिया आता संस्कारिक सून बनून जेव्हा सुभेदारांच्या समोर येते, सायली अर्जुनसाठी गिफ्टच काय आणते, त्यांच्यासाठी देवाचा प्रसादही आणलेला असतो. पण सगळा प्लॅन फुस्स होतो. बिचारीची सगळी मेहनत पाण्यात गेली आहे, कारण रविराजांनी सायलीच आमची मुलगी आहे असं ठणकावून सांगितले. आता प्रियाला धोक्याचा इशारा मिळालाय. त्यातच नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर शोधायला सायली अर्जुन पोहोचलेत महिपतकडे. पण आता महिपत त्या कोड्याचं उत्तर देईल का? त्यातच आता प्रियाने नागोबाची जेलमध्ये भेट घेऊन जेव्हा त्याची साथ द्यायला एक संधी मागितली, तेव्हा नागोबाने ती संधी दिली आहे का? कारण सायली अर्जुनने भेट घेतली आहे तेव्हा नागराज त्या कोड्याचं उत्तर सांगणार आहे का? पाहूयात ना आजच्या भागामध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि प्रेक्षकांनो, भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवत चला. सायली जेव्हा रूममध्ये येते तेव्हा अर्जुन तिच्यावरतीच आवाज चढवतो की अस्मिता ताईबद्दल जर काही बोलायला आली असेल तर मला काहीच ऐकायचं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की बरं ठीक आहे, नको तर नको बोलायला, आपण इथेच फेऱ्या मारूयात कारण तुम्हालाही बरं वाटेल. तेव्हा सायली आपला हात पुढे करते. डावा हात द्या. अर्जुन विचारतो की डावा कसा? तेव्हा सायली म्हणते की बरं ठीक आहे, आता ह्या हातात हात द्या. तेव्हा अर्जुन देतो डावा हात. अहो उजवा हात द्या हो. अर्जुन म्हणतो की बायको काय चाललंय तुझं? सायली म्हणते की फेऱ्या मारायच्यात ना, तर मग द्या. सायलीला यातून अर्जुनला एक धडा शिकवायचा असतो. जेव्हा अर्जुन सायलीच्या डाव्या हातामध्ये उजवा हात देतो तेव्हा दोघेही फेऱ्या मारत असतात, पण दोघेही एकमेकांना धडकतात. त्यानंतर पुन्हा तो वळतो, दोघेही फेऱ्या मारणार. अर्जुन एका दिशेला वळतो, सायली एका दिशेला. अर्जुनचा हात आता जोराचा खेचला जातो. आता तो विवळतो. बायको काय चाललंय तुझं नक्की? हे बघ, जर दोघांमध्ये समतोल राखायचा असेल ना, तर माझ्या डावा हातामध्ये तुझा उजवा हात असायला हवाय आणि तुझ्या डाव्या हातामध्ये माझा उजवा हात, तरच समतोल राखला जाऊ शकतो. तेव्हा सायली म्हणते की मग हेच तर सांगण्याचा प्रयत्न करते, अस्मिता ताईच्या बाबतीत तुम्ही असं का नाही वागतात? आता अर्जुनच्या सगळं डोक्यावरूनच जातं. तेव्हा सायली समजूत घालते की जर तुम्ही शांतपणे अस्मिता ताईसोबत असंच समतोल राखून चाललात तरच सोबत चालता येईल ना. अस्मिता ताईचा कोणता हात धरायचा आहे ते तुम्ही ठरवा. असं चिडून रागावून हट्टाला पेटून काही होत नाही. अस्मिता ताईंचं मन ओळखायला शिका जरा. आणि कोणत्याही स्त्रीसाठी ना नवऱ्याला सोडून राहणं अशक्यच असतं. म्हणूनच तर अस्मिता ताई सचिन भाऊजींच्या चुकांकडे दुर्लक्ष करतायत. आता सचिन भाऊजी जर सुधारले तर ते कोणाला नको आहे, सगळ्यांनाच आवडेल. पण तोपर्यंत अस्मिता ताईंची साथ द्या. त्यांचा हात धरून त्यांच्यासोबत चाला. आणि जर पुढे जाऊन सचिन भाऊजी चुकलेच तर मग पुढचं पुढं बघूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, तुला नक्की काय म्हणायचं आहे कळलं मला. अर्जुन स्वतःची चूक मान्य करतो की मला इतकं चिडायला नको होतं. तेव्हा सायली म्हणते की हो, आणि आज तर किती महत्त्वाचा दिवस आहे. 22 वर्षापूर्वीच्या गुन्ह्याला तुम्ही सगळ्यांसमोर आणले. नागराजसारख्या गुन्हेगाराला शिक्षासुद्धा मिळवून दिले. मग आजचा दिवस तर साजरा करायला हवाय ना. अर्जुन म्हणतो की दिस इज नॉट फेअर. म्हणजे कोर्टातली केस मी जिंकतली असली तरी इथे तुझ्या पुढे मी हरलोय. तेव्हा सायली म्हणते की हो, कारण घराच्या 4 भिंतीच्या आत नेहमी माझ्या पुढे तुम्हाला हरावंच लागणार आहे, पण बाहेर विजय फक्त तुमचाच असेल. आणि आज कोर्टात जेव्हा नागराजच्या केसचा निकाल होता ना, तेव्हा बाबा, प्रतिमात्या, सुमन काकू, रविराज काका यांच्या डोळ्यांमध्ये तुमच्याबद्दल खूप अभिमान दिसत होता. तुम्ही एक हाती केस फिरवली आहे. शेवटी फिरून सायली त्या प्रश्नावरती येतेच. अर्जुनला विचारते की पण मला एक कळलं नाही, कोर्टात तुम्ही महिपतच्या विरोधात जे फोटोज दाखवायला निघाला होतात त्या फोटोमुळे त्याच्यावरती इतका परिणाम काय झाला की तो नागराजच्या विरोधात बोलला? तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं सांगितलं ना मी, त्याला असं वाटत असेल की त्याच्या आधीच्या कुठल्या तरी क्राईमचे मी फोटो दाखवतोय आणि म्हणून बोलला असेल.
तेव्हा सायली म्हणते की नाही, त्यालाही माहिती आहे की तुम्ही आधीचे जरी त्याचे गुन्हे उकरून काढले तरी त्याचीही शिक्षा मिळवून द्याल. पण महिपतला नागराजच्या विरोधात साक्ष देऊन काय फायदा होणार होता? आता सायलीचं मन वळवायचं कसं? लक्ष विचलित करायचं कसं? यात अर्जुन पटाईतच आहे, आपल्यालाही माहिती आहे. म्हणून तो मुद्दाम नाटक करतो की ऑब्जेक्शन माय लॉर्ड. दमून आलेल्या नवऱ्याला कॉफी विचारायची सोडून माझी बायको प्रश्नांवर प्रश्न विचारते, जे की एकदम चुकीचं आहे. नवऱ्याला प्रश्न विचारायचे नसतात, तर फक्त प्रेम करायचं असतं. त्याची उलट तपासणी नसते घ्यायची, असं अर्जुन म्हणताच सायलीही हसायला लागते. त्यानंतर रात्रीच्या वेळी सर्वांची जेवणं होतात. सर्वजण एकत्रित गप्पा मारत असतात. चैतन्य म्हणतो की अरे बापरे, आज जेवण इतकं झालं ना, ताटात इतके पदार्थ होते, काय खावं कळतच नव्हतं. ती महाराजा थाळी असते ना, तसंच काहीसं वाटत होतं. तेव्हा सर्वजण हसत असतात. अर्जुन सायलीला विचारतो की आज भाजी कुठली होती? सायली म्हणते की ओळखा पाहू. तेव्हा अर्जुन पूर्णाजीला विचारतो. पूर्णाजी म्हणते की तूच ओळख बाबा. अर्जुन म्हणतो की आय गिव्ह अप. तेव्हा सायली त्याला टोमणा मारते. तुम्ही सकाळी लाकूड ज्याला म्हणला होतात ना, त्याचीच भाजी होती. अर्जुन विचारतो की सुरणाचं? तेव्हा सर्वजण हसत असतात. पण त्यांच्या नेमका आनंदावर विरजण टाकायला प्रिया हजरच होते. जशी अश्विनच्या पुढे नाटकं केली होती ना, तसली नाटकं आता सुभेदारांच्या पुढे चालणार नाहीत. प्रिया असो संस्कारी सून वगैरे बनून त्यांच्या पुढ्यात येऊन उभी का राहते. पूर्णाजी तिला आता लगेच खडसावते. कोर्टातून घरी यायचं सोडून बाहेर कुठे भटकायला गेली होतीस ग? तेव्हा अश्विन कौतुकाने सांगतो, अगं पूर्णाजी, ती मंदिरात गेली होती. कल्पना विचारते की तन्वी आणि मंदिरात. सर्वांना इतका हसू येत असतं ना. तेव्हा प्रियाची नाटकं बघा कशी चालू होतात. प्रसाद आणलाय सगळ्यांसाठी. 22 वर्षापूर्वी तिघांची ताटातूट झाली. आमच्या तिघांची पूर्ण आयुष्य बदलली. आमची ताटातूट ज्या माणसामुळे चालू होते ना, आता प्रियाचा मोर्चा वळतो, तो म्हणजे सायली अर्जुनकडे. ती म्हणते की सायली, अर्जुन, तुम्ही या ना प्लीज इकडे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. तुम्ही आज आमच्यासाठी जे केलं आहे ना, ते खरंच मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे. आता शेवटी प्रियाच्या या नाटकानं कोणीतरी आवर घालायला हवाच आहे ना. घालतात रविराज. आता मात्र रविराजांना प्रियाचा हा खोटाडेपणा अजिबात सहन होत नाही. ते एका फटक्यात उठतात आणि प्रियाला समोर येऊन म्हणतात की तुझे डोळे उघडले आहेत, तू सुधारली आहेस, स्वतःचा खोटेपणा सोडून दिला आहेस. याच्यावरती माझा तरी विश्वास बसत नाही. नाही, कधीच नाही. तुला जर न्याय मिळावा आपल्याला असं जर वाटत असतं तर तू अर्जुनला केसमध्ये मदत केली असतीस. तू केलीस नाही. त्यावर प्रिया म्हणते की बाबा, पण मदत तर त्याला त्याची बायकोच करेल ना. पण तू तर माझी मुलगी आहेस ना. तू आमच्यासाठी हे सगळं करायला हवं होतंस. पण तू वागलीस कधी आमची मुलगी असल्यासारखं? नाही. ते स्थान तू कधीच मिळवूच शकत नाही. कारण तो मान आम्ही आता सायलीला दिला आहे. आता कायमची सायलीच आमची मुलगी आहे, असं सांगून रविराज त्यांच्या जागी येऊन बसतात. प्रियासाठी हे खूप धक्कादायक आहे. म्हणजे एकंदरीत तिच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. कारण रविराज प्रतिभांनी त्यांच्या खऱ्या लेकीचा स्वीकार केला आहे. आता सर्वजण प्रियापासून तोंड फिरवून असतातच. मग प्रियाची पुन्हा नाटकं चालू होतात. इमोशनल ड्रामा. बाबा, तुम्ही माझं स्थान सायलीला देऊन टाकलं, पण हरकत नाही बाबा. तो मान मी पुन्हा मिळवून दाखवेन. तुमच्या मनात मी पुन्हा जागा निर्माण करेन. आणि त्या दिवशी तुम्ही स्वतः सायलीला बाजूला कराल आणि माझा पुन्हा स्वीकार कराल. बाबा, त्यासाठी मी खूप कष्टही करेन. पण एक दिवस तुम्ही तुमची मुलगी म्हणून माझा स्वीकार नक्की कराल, असं सांगून प्रिया रडण्याची नाटकं करत तर निघूनच जाते. बिचारे घरातले इथले वैतागलेले असतात प्रियाच्या या ड्राम्यांना. घरातल्यांना प्रिया गेली फरक पडला नाही आहे, पण ह्या बायकोच्या बैलाला लगेचच पुळका येतो. अश्विन तिच्या मागे मागे जातोच रूममध्ये तिची समजूत घालायला. तेव्हा बाकीचे सगळेजण पुन्हा तोंड फिरवूनच असतात. आता काही वेळानंतर अर्जुन रूममध्ये विचार करत असतो. इतक्यात सायली येते. पण दरवाजाला प्रियाने जे गिफ्ट आणलेलं असतं ते अडकावून ठेवलेलं असतं. सायली ते पाहते
आणि वैतागून मानच हलवते. रूममध्ये जाताच ती सांगते की हो, हे बघा प्रियाने आपल्यासाठी काय आणलंय. मला ना विश्वासच बसत नाही आहे की प्रियाने आपल्यासाठी काहीतरी आणलं आहे. अर्जुन म्हणतो की मला तर बघायचंच नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की पण प्रियाचं वागणं खूप विचित्र वाटलं मला आज. म्हणजे तिचं असं मंदिरात जाणं, आपल्यासाठी गिफ्ट आणणं, आपल्यासाठी प्रसाद घेऊन येणं. नागराजला अटक झाल्याचा खरंच प्रियाला इतका आनंद झाला असेल. अर्जुन त्यावरती काही रिॲक्टच करत नाही, कारण अर्जुन विचार करत असतो नागराजच्या बोलण्याचा. त्याने गूढपणे सांगितलेलं असतं की तुमच्या घरात एक प्रिय सत्य लपलंय, पण जे तुमचं घर पोखरतंय ते मी सत्य सांगणार नाही आहे. आता ते सत्य नेमकं काय असेल? आता सायली अचानक अर्जुनला विचारते की अहो काय झालं, कसला विचार करताय? तेव्हा अर्जुन सांगतो की काही नाही, नागराजच्या बोलण्याचा विचार करतोय. आपल्याला तो म्हणाला होता ना की आपल्या घरात सत्य लपलंय, असं प्रिय सत्य जे आपलं घर पोखरतंय. तेव्हा सायलीही म्हणते की हो, मलाही काही कळलं नाही आहे. मला तर सगळ्यात जास्त ना प्रियाचंच वागणं खटकतंय. तिने महिपत नागराजची मदत का केली असेल हो? आणि त्या हवालदाराला पैसे द्यायला तिने पैसे आणले तरी कुठून असतील? आता तर तिला पैसे द्यायला साक्षी पण नाही आहे ना. अर्जुन अजूनही त्याच कोड्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नात असतो. नागराज असं का म्हणाला असेल? आता याचं उत्तर महिपतला माहिती असेल का? मी जाऊन उद्याच महिपतला विचारतो. आता सायली विचारते की अहो पण तो तुम्हाला मदत का करेल? तुम्ही तर त्याला नागराजच्या विरोधात साक्ष द्यायला भाग पाडले. तेव्हा अर्जुनला मुद्दाम ना अर्जुन सायलीला सांगतो की हो, ते पण खरंच आहे म्हणा. पण मनातच तो काय विचार करतो माहिती आहे? माझ्याकडे असा हुकुमाचा एक्का आहे की जो महिपतला परत 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 बोलायला भाग पाडेलच. आता उद्याच जातो आणि हे पझल सोडवतोच. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की आता फार विचार करत बसू नका, तुम्हीही खूप दमलाय, झोपा आता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन एका केस संदर्भात फाईल चाळत असताना सायली उषांना कवर घालत असते. ती म्हणते की परवा ना गंमतच झाली. माझ्याकडून ना काही उषांना कवर घालून चाले, पण काहींच्या लक्षातच नाही ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय हे बायको, छोट्या छोट्या गोष्टी पण तुला मला सांगायच्या असतात ना. तेव्हा सायली म्हणते की हो, आपलं नातंच तसं आहे ना की आपण एकमेकांपासून कोणतीच गोष्ट लपवत नाही. आता अर्जुनला इतकं अपराधी वाटतं, कारण त्याने खूप मोठी गोष्ट सायलीपासून लपवली, साक्षी जिवंत असल्याचं सत्य. अर्जुन मनातच सायलीची माफी मागतो की सॉरी बायको, मी तुझ्यापासून खूप मोठं सत्य लपवलं आहे, पण मी तरी काय करू? मला हे सत्य तुला सांगता नाही येत आहे आणि तुला आवडलंही नसतं की मी महिपतची डील केलं. आधी एक काम करतो, आधी साक्षीला शोधून काढतो आणि मग खरं काय ते तुला एकदमच सांगतो. अचानकच सायलीची अवरावर झाल्यानंतर ती म्हणते की चला महिपतकडे जाऊ. अर्जुनची बोबडीच वळते. तू पण येणार आहेस? अगं पण तू तर मला म्हणाली होतीस ना काल की तो कशाला आपल्याला आता काही माहिती देईल. तेव्हा सायली म्हणते की अहो, जाऊन प्रयत्न तर करून बघूयात ना. नागराजच्या विरोधात इतकं मोठी साक्ष दिली त्याने, काय माहिती अजून काही माहिती असेल तर सांगेल ना तो. अर्जुनला सोबत सायलीला न्यायचं नसतं, कारण त्याचं गुपित उघडं पडू शकतं ना. म्हणून तो सायलीला आता समजावण्याचा प्रयत्न करतो की अगं बायको, तू कशाला येतेस? तुला घरातली भरपूर कामंही असतील, तू कामं करून घे, तोपर्यंत मी जाऊन भेटून येतो. तेव्हा सायली म्हणते की नाही हो, फारशी कामं नाही आहेत मला घरात, आणि तसंही पुन्हा मी होळीच्या कामात अडकले ना, मग मला वेळच नाही मिळणार आहे. तेव्हा अर्जुन विचार करतो की बायको जर सोबत आली आणि महिपत अचानकच बोलला तर? तेव्हा अर्जुन थापा मारतो की अगं बायको, हे काय, मला भरपूर मीटिंग आहेत, माझ्या लक्षातच नाही आलं अगं, आपण परत कधीतरी जाऊयात. तरीही काही सायली हट्ट सोडायला तयारच नाही. ती उलट म्हणते की अहो नको, ते नागराज मायासभा वगैरे काहीतरी म्हणालाय, तो विषय उगाच आपल्या डोक्यात घोळत राहील. त्यापेक्षा आपण भेटूनच येऊया. तुम्ही पटकन तयार व्हा आणि खालते या, मी आहेच. सायली निघून जाते. आता अर्जुनच्या मनावर इतकं दडपण येतं. इकडे सचिन मात्र इतका अस्वस्थ असतो, काही केल्या त्याचा साक्षीशी कॉन्टॅक्टच होत नाही. त्याला भलतंच पडलेलं असतं. अस्मिता त्याला ब्रेकफास्टसाठी बोलवायला येते. तेव्हा तो म्हणतो की अस्मी, आपण रूममध्येच करूयात का आज ब्रेकफास्ट? तेव्हा अस्मिता विचारते की का? तेव्हा तो म्हणतो की नाही, उगाच मी बाहेर यायचो, मग घरातल्या ना कोणाला ते नाही आवडणार. म्हणजे
तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी तेवढं मी सहन करेनच, पण जर अवॉइड करता येत असेल तर चांगलंच आहे ना. त्यावर अस्मिता बघा लगेच काय म्हणते, सचिन, हे सगळं जर तुझ्या घरी झालं असतं तर तू माझी बाजू घेतलीच असती ना. मग आता मलाही घेऊ देत की तुझी बाजू. अस्मिता, उगाचच कडवटपणा नको ना. तेव्हा अस्मितासुद्धा डोक्यावर पडले सारखीच वागते. ती सांगते की ठीक आहे सचिन, मी तुझा नाश्ता तुझ्यासाठी इथेच घेऊन येते. आणि ती जेव्हा जाते तर तो पुन्हा पुन्हा साक्षीच्याच नादी लागतो. तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. घरात सर्वच जण नाश्त्याला बसलेले असतात. तेव्हा सायली सांगते की सुमन काकू प्रतिमा आत्याचा नाश्ता मी त्यांच्या रूममध्येच दिलाय. तेव्हा प्रताप विचारतो की अस्मिताचं काय, ती येणार नाही आहे का नाश्ता करायला. कल्पना सांगते की थांबा मीच घेऊन येते. पण इतक्याच अस्मिताच तिथे हजर होते. जेव्हा सायली तिला प्लेटमध्ये पोहे वाढणार, अस्मिता तोऱ्याने सांगते मला 2 प्लेट हवेत. अर्जुन कल्पना सोबतच प्रतापची अशी सनकते ना, त्याच्या डोक्यात तिडीक जाते. अस्मिता सांगते की सचिन जर बाहेर आला ना नाश्ता करायला तर उगाचच वाद होतील आणि मला वाद नको आहेत. म्हणून मीच रूममध्ये आम्ही नाश्ता करतोय आणि मला सचिनसोबतच नाश्ता करायचा आहे. आता सायली सांगते बरं का की थांबा मी येते सोबत, पण नाही, हिला न्यायचं आहे तर नेऊ देत. आता ती जेव्हा 2 प्लेट घेऊन जाते, अर्जुन चिडतो. पुन्हा अस्मिताईला कामाला लावतोय हा. सायली समजत घालते की तुम्ही म्हणाला होतात ना मला की तुम्ही चिडचिड करणार नाही आहात. कल्पनाला ती सांगते की आई, मी भाजी वगैरे चिरून ठेवली आहे, विमलताईंना तेवढी फोडणी द्यायला सांगाल का, मला जरा बाहेर जाऊन यायचं होतं. तेव्हा कल्पना म्हणते की हो का सायली, अगं मग मलाही यायचं होतं अगं, म्हणजे मला अस्मिताकरता 2-3 गोष्टी घ्यायच्यात, आपण मिळूनच जाऊयात. आता अर्जुनला बघा मस्त चान्स मिळाला आहे महिपतला एकट्याला भेटायला, म्हणून सायलीला कसा कल्पनासोबत पाठवायला बघतोय. अरे मग तुम्ही दोघीच जा. तेव्हा सायली म्हणते की मग आपण संध्याकाळी जायचं आहे का. तेव्हा कल्पना म्हणते की सायली, तुला अर्जुनसोबत जायचं आहे का, सॉरी मला माहीत नव्हतं अगं, हवं राहू देत मी ऑनलाईन मागवते. अर्जुन म्हणतो की मम्मा ऑनलाईन कशाला, अगं म्हणजे ऑनलाईन वस्तूंची गॅरंटी नसते ना, आणि आणायचंच आहे म्हटल्यानंतर तू जा सायलीला घेऊन सोबत. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे मी माझी पर्स घेऊन येते. जेव्हा सायली रूममध्ये पर्स आणायला जाते, अर्जुन असा घाबरतो, ओ नो, सायली जर माझ्यासोबत आली आणि महिपतने साक्षीचा विषय काढला तर. इतका सायली हजरच होते. चला आपण जाऊयात. अर्जुन पुन्हा तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. मी काय म्हणतो बायको, काल उगाच तुझी खूप धकधक झाली आहे, त्याचा त्रासही होत असेल तुला, तू आराम कर, मी जाऊन येतो ना. सायली विचारते की का, मी तुम्हाला तुमच्यासोबत यायला नको आहे का. आता त्याचा चेहराच पडतो. हसत तो म्हणतो की नाही, असं कुठं म्हणालो मी, ये ना माझ्यासोबत ये, आपण मिळून जाऊयात मम्मा, आम्ही जाऊन येतो. आता सायली अर्जुन दोघेही जेलकडे जायला निघतात. इकडे प्रिया विचारात हरवली असतानाच नेमका अश्विन तिथे येतो. तिला असं स्तब्ध पाहून तो म्हणतो की अ पेईंग फॉर थॉट युअर तन्वी. तेव्हा प्रिया येऊन विचारते की म्हणजे. तेव्हा अश्विन तिला सांगतो की तू जो काही विचार करतेस ना त्यासाठी मी तुला एक पैसा देईन. त्यावर प्रिया त्याला टॉन्ट मारते की अश्विन, माझ्या मनात काय चाललंय ते ओळखण्यासाठी तुला लाच द्यायची गरज नाही आहे. अरे माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी तुझ्याशी शेअरच करते. आता इमोशनल होऊन पुन्हा ती अश्विनला घोळातच घेते. मी ना आईबाबांचा विचार करत होते. अरे अश्विन म्हणतो की का, त्यांचा कशाला विचार करतेस, रविराज काका, प्रतिमा आत्या दोघेही कधी तुझा विचार करतच नाहीत. प्रिया म्हणते की तेच तर मला कळतच नाही आहे, आमच्यात हा दुरावा का आहे. मला ना आईबाबांसाठी सगळं करायचं असतं अरे अश्विन, पण तेच माझ्याशी धड नीट बोलत नाहीत. अश्विन अरे मी खूप ठरवते की मनाला नाही लावून घ्यायचं काही, पण शेवटी डोळ्यात पाणी येतच ना रे. त्यावर आता अश्विन तिला काय सल्ला देतोय बघा, तन्वी तुझा खोटेपणा जास्त झाला होता, खोटेपणा करणं बंद कर, ते नाही चिडणार तुझ्यावरती. त्यावर प्रिया सांगते की अश्विन, अरे मी खोटं बोलणं कधीच बंद केलं आहे अरे, पण आताही ते माझ्यावरती विश्वास ठेवतच नाही आहेत. अश्विन मी काय म्हणते, मी ना मंदिरात जाऊन येते, देवी आईला साकडं घालते, आमच्यात हा दुरावा कायमचा दूर कर म्हणून. मला तिथं गेलं ना की बरं वाटतं अरे. प्रिया जेव्हा निघून जाते तेव्हा अश्विनला बघा प्रियासाठी काय वाटतं. तन्वी खरंच
आता सुधारण्याचा प्रयत्न करते. बिचारी किती सगळ्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करते. याला जेव्हा खरं कळेल ना, तेव्हा चहूबाजूने याचा चांगला बँड वाजणार आहे. जसा साक्षी गेली म्हणून सचिनचा वाजलाय तसा. आता इकडे सचिनला एका गोष्टीचं समाधान असतं की चला, सॅमचा फोन ऑन झाला आहे म्हणजे रिंग जाते. तिला माझा मेसेजही मिळाला असेल. तो आनंद साजरा करत असतो, पण फोन काही ती उचलत नाही. म्हणून आता रागातच तो वैतागून बोलतो, शी काय चाललंय यार हिचं. आणि नेमकं तेच वाक्य अस्मिता ऐकते. ती धक्क्याने विचारते की सचिन. सचिन थोडासा घाबरतो, पण इतका थापाड आहे ना हा, बरोबर अस्मिताला घोळात घेतो. अगं कॅनडावरून मला फोन करतायत सतत, परत मला नोकरीसाठी बोलावतायत. अस्मिता विचारते की सचिन तू काय म्हणालास, काय चाललंय हिचं म्हणजे. तेव्हा तो सांगतो, हसतो सुरुवातीला आधी विकृत, अगं माझी बॉस ती मारिया, ती मला सतत कन्व्हिन्स करते मी नोकरीसाठी परत यावं म्हणून. अस्मिता घाबरत विचारते की म्हणजे तू खरंच कॅनडाला जाणार आहे. तेव्हा तो म्हणतो की वेडी आहेस का अस्मी, तुला आणि बाळाला सोडून मी कसं जाईन. तेव्हा अस्मिताला जेव्हा प्लेट दाखवते नाश्त्याची, त्यावेळेसच सचिन विचारतो की 2 प्लेट्स. अस्मिता सांगते की तू इथे रूममध्ये बसून नाश्ता करणार आणि मी तिथे खाली एकटीच नाश्ता करायला बसणार आहे. आपण दोघं मिळून करूयात. आता दोघेही नाश्त्याची आपापली प्लेट घेतात आणि बेडवरती बसतात. आता अस्मिता थोडासा संशयानेच विचार करते की सचिन खरंच त्याच्या लेडी बॉसला बोलत होता का. तो इतका आदर्शासारखा खात असतो ना, कधी न मिळाल्यासारखं. अस्मिता त्याला सांगते की अरे जरा हळू. तो आता तिलाही नाश्ता करायला सांगतो. आता नागोबाने आपल्या विरोधात तोंड उघडू नये म्हणून प्रिया त्याला आपल्या जाळ्यात ओढायला जेलमध्ये जाते. नागराज अस्वस्थ थोडासा बसलेला असतो. नागराज काका, अहो तुम्ही का चिडलाय तितकं माझ्यावरती. अहो तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा झाली म्हणून मी खरंच टोचेपर्यंत रडले आहो. त्यावर नागराज म्हणतो की मगरीचे आसू. तेव्हा प्रिया विचारते की नागराज काका, अहो मी तुमच्या सोबतच आहे, मी नाही सोडणार आहे तुमची साथ. आता तुम्हीच मला सांगा की तुमच्या घरातले कोणी आहे का तुमच्यासोबत. नाही आहे ना, पण मी आहे तुमच्यासोबत. तुम्ही जेलमधून सुटात वेत म्हणून मी खटपट करेन. मी ना वरच्या कोर्टात अपील करेन ना. त्यावर नागराज म्हणतो की प्रिया, हे सगळं तू ना करायचं असतं माझ्यासाठी तर आधीच केलं असतंस. मला असं इथं कितपत पडू दिलं नसतंच प्रिया. प्रिया वैतागून म्हणते की नागराज काका, तुम्हाला सोडवण्यासाठी मी प्रयत्न केला नसेल वाटतं का तुम्हाला. अहो मी प्रयत्न केला ना, पण सगळ्या गोष्टी त्या सायली अर्जुनच्या बाजूने अचानक वळल्या. त्याला मी काय करू. आता मात्र नागराज हातातलं ते पाण्याचा पेला असा काही जोरात आदळतो ना, प्रिया करंट लागल्यासारखी सरकन मागे सरकते. नागराज त्या जेलचे हात बाहेर काढतो आणि प्रियाला धमकावतो की प्रिया, आत्ताच्या आत्ता मी तुझा खून करू शकतो. तुझा खूनही लपवायची गरज नाही आहे मला, कारण मी जगाला ओरडून ओरडून हेच सांगेन की एका नीच बाईचा खून केला आहे मी. आता प्रियाला असला घाम फुटलेला असतो, थरथर कापत असते ती. इकडे सायली अर्जुन जेव्हा महिपतच्या भेटीला जातात, महिपत म्हणतो की मला वाटलं होतं तुम्हा दोघांची तोंडं पुन्हा बघायला नाही भेटणार. तुम्हाला जे हवं होतं ते सगळं झालं ना. तो आतला गाठीचा नागही अडकला आणि मी पण, मग कशाला आला तिथे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आम्हाला तेच तर हवं होतं, तुला आणि नागराजला शिक्षा व्हावी. आम्हाला आणखीन काही प्रश्नांची उत्तरं हवीत महिपत. तेव्हा तो सांगतो की लाईफमध्ये सगळं काही मिळतंच असं नाही आहे सुभेदार साहेब. मी काय आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे. असं महिपतने म्हणताच सायलीचा आवाज चढतो. तुला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतीलच महिपत, कारण अपघाताच्या काटाचा तू पण एक भाग होतास. रविराज काकांचा अपघात घडवून तू एवढ्यावरच थांबला नाहीस महिपत. तुझी नजर पुन्हा आमच्या आश्रमाकडे वळली. त्यानंतर तुझ्या नजरेतून कुसुमताईची चाळही सुटली नाही. पण तुझ्या सगळ्या पापांचा हिशोब तुझ्यासोबत कसा चुकता झाला हे तर तुला कळतंय ना महिपत. आता महिपत काय विचार करतोय बघा की सायली साक्षीबद्दल तर बोलत नसेल ना. माझ्या सासऱ्यांना सुद्धा सोडलं नाहीस तू, पण आता कुठे तुला उपरती झाली म्हणूनच नागराजच्या विरोधात साक्ष दिली आहेस तू. निदान आता तरी साक्षीच्या आत्म्याला शांती तरी मिळेल. महिपत झटकाने मागे सरकतो, अर्जुनकडे पाहत असतो.
अर्जुन हळूवार मान हलवून सायलीला यातलं काहीच माहिती नसल्याचं इशारा करतो. अर्जुन मुद्दामच म्हणतो की बोल ना महिपत, दे आता प्रश्नाची उत्तरं, त्यात तुझाच फायदा आहे. पुन्हा तो त्याला तसाच खुणवत राहतो. इकडे प्रिया नागोबाला घोळात घेते. ती म्हणते की तुम्हाला या चेल्यातून फक्त आणि फक्त मीच बाहेर काढू शकते. तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे ना, ठीक आहे, पण मी प्रयत्न करत राहणार. मी तुमची साथ सोडणार नाही आहे. ज्या दिवशी माझे प्रयत्न तुम्हाला दिसतील ना, विश्वास बसेल तुमचा. पण तोपर्यंत माझं सत्य कोणालाही कळता कामा नये. तुम्ही जर माझ्या विरोधात तोंड उघडलं ना, तर संपलं मग सगळं. आणि ते कामांडा गिळते भीतीपोटी. तेव्हा नागोबा तिला 1 महिन्याची संधी देतो. जर 1 महिन्यात तू मला इथून बाहेर नाही काढलं ना प्रिया, तर मी जेलातूनही सगळं काही करू शकतो. आता प्रिया वाचकन वचकते की 1 महिन्यात मी कशी सोडणार आहे तुम्हाला. नागोबा तिच्याकडे पाहून विकृत हसत असतो. तिकडे सायली महिपतच्या मानकुटीवरच बसते की बोल ना महिपत, नागराजने सगळं कोर्टाला खरं सांगितलं आहे की अजून काही बाकी आहे. कारण तो आम्हाला असं म्हणाला होता की आमच्याबद्दलचं असं सत्य त्याला माहिती आहे जे आमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. त्यावर महिपत बघा काय म्हणतोय, सुभेदार, मी असं ऐकलं होतं तुमची बायको जरा कमी शिकली आहे, पण ही तर वकिलीनबाई शोभते. त्या दामिनी देशमुखसारखे हिचा मेंदूही अगदी धारदार आहे चाकूवानी. सायली सतत तेच विचारत असते की सांग ना, असं कोणतं सत्य आहे जे नागराजने लपवलंय. तेव्हा महिपत कोड्यातच बोलतो, वहिनी, तुम्ही ना अंधारात चालताय, चालत राहा अशाच. एक ना एक दिवस तुम्हाला उजेड दिसेलच, तेही तुमच्याच घरात. आता सायलीलाही धक्का बसतो. घरातच असं कोणतं सत्य लपलं असेल. नागोबाही तेच बोलतोय, महिपतही तेच सांगतोय, आणि मग काय, प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे काय ट्विस्ट आला असेल. सायली अर्जुन दोघेही जेव्हा नागराजची भेट घेतात, तो मोठ्या टेचात सांगतो की तुमच्या घरातलं सत्य शोधायला तुम्हाला शेवटी माझ्या पायाशी नाक घासावंच लागेल. अर्जुन म्हणतो की माझ्या घरातलं सत्य शोधायला मला तुझ्या पायाशी यायची गरज नाही आहे. नागराज सांगतो, नाही जमणार, तुम्हाला जमणारच नाही हो, कारण मी टाकलेल्या कोड्याचं उत्तर फक्त एकच माणूस देऊ शकतो, तो म्हणजे नागराज किल्लेदार. आता सायली अर्जुन दोघेही विचार करत असतात. सायली विचारते की नागराज आपल्याला काही सांगणार नाही आहे, पण महिपत का गप्प आहे. मग अशी कोणती गोष्ट आहे की महिपतने नागराजच्या विरोधात साक्ष दिली. आता अर्जुन कधी सांगेल देव जाणे की सायलीला स्वतःच साक्ष दिसणार आहे. पण आता प्रियाचं काही खरं नाही आहे, कारण प्रेक्षकांनो एक नवीन प्रोमो आला आहे, तो तुम्ही बघितला आहे का. कारण त्यामध्ये अर्जुन सायलीचा संशय थेट गेला आहे ते प्रियावरती. आता प्रिया खरी तन्वी नाही आहे या अध्यायाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यामुळे तो सायली अर्जुनचा सत्य शोधण्याचा प्रवास आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करून